नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं. मित्रांनो, काल हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी निकाल लागले आणि ह्या दोन्ही राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचा सुपडा साफ होणार आहे. तर यामध्ये इलेक्शन नंतर जे एक्झिट पोल आले ते एक्झिट पोलमध्ये सुद्धा हेच दाखवत आहेत की भारतीय जनता पार्टी दोन्ही राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून भाजप लांब राहते आणि जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आणि जी नॅशनल कॉन्फरन्स यांची जी अलायन्स आहे, फारुख अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला यांची जी पार्टी आहे, त्या दोघांची सत्ता येईल असं एक्झिट पोल सांगतायत. जवळजवळ सर्वच एक्झिट पोल सांगतात. तर जम्मू काश्मीरमध्ये तसंही भारतीय जनता पार्टीचं जम्मू रिजन सोडला तर जी काश्मीर व्हॅली आहे त्या व्हॅलीमध्ये भारतीय जनता पार्टीची तेवढी ताकद नाही आहे. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं राज्य म्हणजे हरियाणा. हरियाणा राज्य भाजपसाठी खूप महत्त्वाचं होतं, कारण 2014 आणि 2019ची जी लोकसभेची निवडणूक हरियाणामध्ये झाली त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने हरियाणामधल्या 10च्या 10 जागा जिंकल्या होत्या. आणि भारतीय जनता पार्टीने जी हरियाणाचे मुख्यमंत्री भूपेंद्र सिंग हुड्डा जे होते, की असं म्हणायचं एक काळ होता की भूपेंद्र सिंग हुड्डा यांची खुर्ची कोणी हलवू शकत नाही हरियाणामधून, कारण हरियाणामध्ये ते एक जाट डॉमिनेट पॉलिटिक्स होतं. ते राजकारण मोडण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी हे मनोहरलाल खट्टर यांच्या रूपाने केलं आणि एक पंजाबी समाजामधला माणूस हा हरियाणाचा मुख्यमंत्री पहिल्यांदा झाला. त्यामुळं हरियाणा हे भारतीय जनता पार्टीसाठी खूप महत्त्वाचं होतं. पण आज हरियाणामध्ये सुद्धा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पण ते दिसत होतं. पण एक्झिट पोल आल्याच्या नंतर हे जवळजवळ चित्र स्पष्ट झालंय की हरियाणामधून सुद्धा भारतीय जनता पार्टीचा सुपडा साफ होतोय. हरियाणामध्ये भारतीय जनता पार्टी हारण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे असं की गेल्या 10 वर्षापासून भारतीय जनता पार्टीची अँटी इन्कम्बन्सी महाराष्ट्रामध्ये आहे आणि भारतीय जनता पार्टीने जे हरियाणामध्ये नॉन जाट पॉलिटिक्स करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे जाट सोडून बाकीच्या ज्या 36-35 बिरादऱ्या होत्या त्यांना एकत्र घेऊन राजकारण करण्याचा भारतीय जनता पार्टीने जो प्रयत्न केला त्यामध्ये भाजप काही अंशी 19 आणि 14मध्ये सक्सेसफुल पण झाली होती. जसं त्यांनी मनोहरलाल खट्टर यांना मुख्यमंत्री केलं, त्यानंतर नायब सैनी एक ओबीसी समाजामधून येत होती त्यांना मुख्यमंत्री केलं, त्यानंतर त्यांनी जे राव इंद्रजीत सिंग आहे गुडगावमधून जे खासदार आहेत त्यांना लोकसभेचे खासदार त्यानंतर त्यांना मंत्रीसुद्धा केलं होतं. हे भाजपचं राजकारण हरियाणामध्ये होतं की भाजपाला जे जाट डॉमिनेटिंग पॉलिटिक्स हरियाणामध्ये होतं ते पॉलिटिक्स भाजपला मोडायचं होतं. भाजप त्यामध्ये सक्सेस पण झाली. 2 निवडणुकीत आपण ते निकाल बघितले. पण ह्यावेळी जी हरियाणामधली जी निवडणूक झालेली आहे, ही जी निवडणूक झाली ह्या निवडणुकीमध्ये हरियाणामधला जो शेतकरी वर्ग आहे हा शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीवरती नाराज होता आणि हे चित्र याची चाहूल आपल्याला लोकसभा निवडणुकीत सुद्धा लागली. कारण जो MSPचा विषय होता, जो किसान आंदोलनाचा विषय होता, तर याचा सगळ्यात जास्त इफेक्ट जर कुठल्या राज्यांवरती झाला तर त्यामध्ये एक म्हणजे पंजाब आणि दुसरं म्हणजे हरियाणा. त्यामुळं ह्या किसान आंदोलनाचा किंवा शेतकऱ्यांच्या नाराजीचा, खास करून जे भुसार मालाचे जे शेतकरी असतात, जे गहू तांदूळ मका पिकवतात, यांच्या नाराजीचा फटका ह्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला बसला, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे जे भारतीय जनता पार्टीने 36 बिरादरीचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे नॉन जाट पॉलिटिक्स करण्याचा हरियाणामध्ये त्यांनी जो प्रयत्न केला त्या पॉलिटिक्समध्ये यावेळेस ते सक्सेसफुल राहिले नाहीत. कारण नायब सिंग सैनी एका ओबीसी चेहऱ्याला त्यांनी मुख्यमंत्री केल्यामुळं जे बाकीच्या ज्या सर्व जाती होत्या, ज्याला 36 बिरादरी आपण म्हणतो, त्या 36 बिरादरी भारतीय जनता पार्टीवरती नाराज होतं. आणि लोकसभा निवडणुकीमध्ये जर तुम्ही बघितलं तर 10 जागा हरियाणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या 19ला होत्या, 14ला होत्या. पण 2024ची जी लोकसभा निवडणूक झाली तर भारतीय जनता पार्टी हरियाणामध्ये निम्म्यावरती आली. म्हणजे 10वरून हरियाणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या 5 जागा निवडून आल्या होत्या. हरियाणामध्ये मोठे मोठे भारतीय जनता पार्टीचे मातब्बर नेते हरियाणामधून हारले होते. याही पुढे जाऊन जर तुम्ही अजून एक विषय बघितला तर मध्यंतरी जे पहिलवानांचं आंदोलन झालं, कुस्तीचं जे आंदोलन झालं, की जे त्या आंदोलनामध्ये जी एक इमेज केंद्र सरकारची जी निगेटिव्ह इमेज हरियाणामध्ये तयार झाली, की हरियाणा तुम्हाला माहीत असेल की पहिलवानांचं कुस्तीचं माहेरघर आपण त्याला म्हणतो. हरियाणामधून वर्ल्ड लेवलचे पहिलवान जे आहेत, फोगाट आणि बाकी सर्व, सुशील कुमार असेल यासारखे, योगेश्वर दत्त सारखे नामांकित पहिलवान हरियाणामधून येत असतात. पण ह्या आंदोलनामुळं जे दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती हे जे सर्व विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया हे सर्व बसले होते, त्याच्यामुळं
याचा जो हरियाणामधला जो ग्राउंडचा माणूस होता ना, त्याच्यामध्ये जे सेंटिमेंट होते ना, हे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात होते आणि ते सेंटिमेंट ग्राउंडवरती तयार करण्याचं काम काँग्रेस पार्टी हरियाणामध्ये यशस्वी झाली. आता यामध्ये काँग्रेस पार्टी हरियाणामध्ये एवढं जे एक्झिट पोलमध्ये जागा सांगतायत की 50 ते 60 जागा येतील आणि खूप मोठी गोष्ट आहे 50 ते 60 जागा हरियाणामध्ये, म्हणजे जवळपास वन स्लाइड विक्ट्री याला आपण म्हणू. त्याच्यामागे कारण म्हणजे असं की काँग्रेस पार्टीचं जे हरियाणामधलं जे नेतृत्व आहे, खास करून भूपेंद्र हुड्डा आणि दीपेंद्र हुड्डा हे जे दोन पिता पुत्र जे आहेत ना, ह्या पिता पुत्रांनी गेले 10 वर्ष हरियाणामधल्या ज्या ग्राउंडवरती काँग्रेस पार्टीच्या संघटनेची बांधणी केली, याचा फायदा ह्यावेळी जो आहे हा काँग्रेस पार्टीला झाला आहे. कारण गेल्या वेळेस जी निवडणूक बघितली तर गेल्या वेळेस जो जाट वोटर होता, जो काँग्रेस पार्टीचा पारंपरिक वोटर आपण ज्याला म्हणतो, तो जाट वोटर होता, तो विभागला गेला होता. जननायक जनता पार्टीची दुष्यंत सिंग चौटाला यांची जी पार्टी होती, दुष्यंत सिंग चौटाला यांची पार्टी जी होती जननायक जनता पार्टी, याच्यामध्ये हे डिवायडेशन झालं होतं आणि याचा फटका सरळ सरळ हा काँग्रेस पार्टीला बसला होता. पण ह्यावेळेस तसं होताना दिसत नाहीये. जो काँग्रेस पार्टीचा पारंपरिक मतदार आहे, जाट वोटर हा पूर्णपणे काँग्रेसकडे ट्रान्सफर झालेला आपल्या या एक्झिट पोलनुसार तरी आता दिसते. आणि भारतीय जनता पार्टीला 10 वर्षाची अँटी इन्कम्बन्सी मनोहरलाल खट्टर यांची ऐन वेळेस भारतीय जनता पार्टीने मुख्यमंत्री पदावरून काढून नवख्या नायब सैनी यांना मुख्यमंत्री करून 36 बिरादरीचा आपल्यावरती रोष ओढून घेतला. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय जनता पार्टीचे डिफीट होण्यामागे हरियाणामध्ये की किसान आंदोलन, आणि 5वी गोष्ट म्हणजे हे जे कुस्तीचं जे आंदोलन झालं, या कुस्तीच्या आंदोलनामुळं जो ग्राउंडवरती जो इम्पॅक्ट पडला आणि खास करून आता ऑलिम्पिकमध्ये जे विनेश फोगाटचं प्रकरण झालं हे निवडणुकीच्या आधी, त्यामुळं तर भारतीय जनता पार्टी हरियाणामध्ये आणखी बॅकफूटवरती गेली आणि भारतीय जनता पार्टीतल्या काही लोकांनी, मातब्बर लोकांनी या निवडणुकीच्या आधी भारतीय जनता पार्टी जे हरियाणामधले नेते होते त्यांनी भाजपा हरियाणामध्ये पक्ष सोडून ते काँग्रेस पार्टीमध्ये गेले किंवा आम आदमी पार्टीमध्ये गेले होते. त्यामुळं भारतीय जनता पार्टीने 10 वर्षापासून जो आपला गड जो राखून ठेवला होता, तिथं यावेळेस भारतीय जनता पार्टीला एक्झिट पोलनुसार फटका बसताना आपल्याला दिसतोय. धन्यवाद.